आपल्या मोबाईलवरचे आवाज, रिंगटोन्स, अलार्म्स आणि सोशल मीडियावरच्या नोटिफिकेशन्सचे आवाज हे सगळे आता आपल्या ओळखीचे झालेत. पण तरी सुद्धा प्रत्येक वेळेला नोटिफिकेशनचा आवाज आला की आपलं लक्ष तिकडे जातं. असं का बरं होत असेल? आपण एखादी पोस्ट टाकली असेल तर त्याच्यानंतर तर त्या नोटिफिकेशनकडे आपले सतत कान असतात. आपण सातत्याने त्याच्याकडे बघत असतो. किती लाईक्स मिळाले, किती कमेंट्स आल्या हे आपण बघत असतो. असं का बरं होत असेल? माझं जे क्लिनिक आहे ते खूप मध्यवर्ती ठिकाणी आहे. तर त्या ठिकाणी ट्रॅफिकचा आवाज चालू असतो. पण आता मला त्या आवाजामध्ये काम करायची सवय झाली आहे, कारण त्या आवाजाची सवय झाली आहे. पण एक गंमत सांगू, काही वर्षांपूर्वी मी विपश्यनेचा कोर्स केला होता 11 दिवसांचा. तो कोर्स संपला त्या दिवशी माझा नवरा आणि मुलगी मला घ्यायला आले होते. आम्ही परत येत होतो तेव्हा हायवेच्या साईडला एका फूड जॉईंटला थांबलो होतो. आणि तिथे बसल्यानंतर हायवेवरून जो जोरजोरात आवाज येत होता ट्रॅफिकचा, तो माझ्यासाठी खूप मोठा गोंगाट झाला होता. खूप मोठ्या मोठ्या आवाजात मला ते सहनच होत नव्हतं. आणि हे फक्त 11 दिवसांच्या सवयीने झालं. आणि त्यानंतर जेव्हा मी रुटीनमध्ये आले तेव्हा परत ट्रॅफिकचा आवाज सवयीचा झाला आणि पुन्हा तो बॅकग्राऊंडला टाकून मी काम करायला लागले. पण ही नोटिफिकेशन्स किंवा हे अलार्म्स हे आपले रोजच्या रोज वाजत असून सुद्धा, सवयीचे झालेले असून सुद्धा आपलं प्रत्येक वेळेला त्याच्याकडे लक्ष खेचलं जातं. असं का बरं होतं? नमस्कार, मी गुंजन कुलकर्णी, चाइल्ड आणि फॅमिली सायकोलॉजिस्ट. मनस्वास्थ्य या विषयावरच्या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ध्यानी मनीमध्ये तुमचं स्वागत आहे. इवन पॅव्लाव नावाच्या एका रशियन फिजिओलॉजिस्टनी एक प्रयोग केला होता. क्लासिकल कंडिशनिंग नावाची एक कॉन्सेप्ट त्यांनी शोधून काढली होती. तो कुत्र्यांच्या पचनसंस्थेचा अभ्यास करत होता. त्यावेळेला त्याच्या लक्षात आलं की जी व्यक्ती कुत्र्यांना अन्न देणार आहे ती व्यक्ती समोर आली तरी कुत्र्यांच्या तोंडामध्ये लाळ तयार व्हायला सुरुवात होते. मग त्यांनी या कुत्र्यांवर काही प्रयोग करायचे ठरवले. या कुत्र्यांना काही बेल ऐकवली गेली आणि ती बेल ऐकवली की त्यानंतर त्यांना अन्न मिळायचं. सो प्रत्येक वेळेला बेलचा आवाज आला की त्यानंतर अन्न मिळणार असं असोसिएशन कुत्र्यांना माहिती झालं. काही काळाने नुसता बेलचा आवाज ऐकवला आणि त्यानंतर अन्न दिलंच नाही तरी सुद्धा कुत्र्यांच्या तोंडामध्ये सलायवेशनची प्रोसेस सुरू व्हायची आणि त्यांच्या तोंडात लाळ यायला सुरुवात व्हायची. ह्या प्रयोगाला त्यांनी म्हणलं क्लासिकल कंडिशनिंग. आता हा प्रयोग पॅव्लावनी 18व्या शतकामध्ये केला होता. आज 21व्या शतकामध्ये आपण असताना आपली जी नोटिफिकेशन्सचे आवाज आहेत ते पॅव्लावच्या बेलचं काम तर आपल्या आयुष्यात करत नाही आहेत ना, हे आपण जाणीवपूर्वक बघितलं पाहिजे. हे पाहण्यासाठीच आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा. कल्पना करा, तुमची एक महत्त्वाची मीटिंग चालू आहे. 5-6 लोकांचं महत्त्वाच्या मुद्द्यांवरती डिस्कशन चालू आहे आणि तेवढ्यात तुमचा फोन वाजतो. सगळ्यांचंच लक्ष थोडंसं विचलित होतं. समोर बोलणारा मॅनेजर तुमच्याकडे एक अर्थपूर्ण कटाक्ष टाकतो. तुमच्या मनात काय विचार येतात त्यावेळेला? अरे, आत्ताच वाजायला हवं होतं का या फोनला? तरी मी बंद केला होता, असा कसा वाजला? आता हा बॉस नंतर येऊन आपल्याला कटकट करणार. समोर जो बोलणारा मॅनेजर आहे त्याच्या मनामध्ये विचार येत असतील, अरे किती इररिस्पॉन्सिबल लोक आहेत हे, साधे मीटिंगचे बेसिक रूल्स फॉलो नाही करतायत यांना. पुढच्या वेळेला फोन बाहेरच ठेवून यायला सांगितलं पाहिजे. आजूबाजूला जे इतर लोक बसलेले आहेत त्यांच्या मनात विचार येतो, अरे आपला फोन तर बंद आहे ना, वाजायला नको मध्येच, नाही तर अजून वेगळीच कटकट व्हायची. सगळ्यांच्या आपापल्या विचारांच्या साखळ्या चालू झालेल्या असतात. त्यामुळे त्याच्या पुढे मीटिंगमधलं डिस्कशन चालू जरी राहिलं तरी त्याच्यामधली इंटेन्सिटी थोडीफार का होईना कमी होते, हो की नाही? आता अजून एक सीन डोळ्यासमोर आणूया. तुम्ही एखाद्या रोमॅन्टिक डेटला गेलेले आहात आणि अशा वेळेला समोरच्या व्यक्तीचा फोन वाजतो, नोटिफिकेशन वाजतं आणि ते सवयीने फोन हातात घेतात. 1-2 मिनिटांमध्ये त्यांच्या लक्षात येतं की अरे आपण डेटवर आहोत, म्हणून ते फोन असा उलटा करून ठेवतात आणि म्हणतात, सॉरी, काय कुठे होतो आपण? आणि मग आपल्या मनामध्ये विचार येतो की इथे पण फोनच महत्त्वाचा, किंवा बरं झालं लवकर लक्षात आलं, नशीबच आमचं, किंवा आता कुणाचा फोन आला असेल, आता कुणाचा मेसेज आला असेल, असे विचार आपल्या मनात चालू होतात. आणि समोरच्या व्यक्तीच्या मनामध्ये, अरे त्या नोटिफिकेशनमध्ये आलं होतं की ईमेल पाठवायची आहे, ती अर्जंटली पाठवायची, आता घरी गेल्यानंतर काम करत बसायला लागेल, किंवा ओ मी मगाशी पाठवलेल्या मेसेजचा रिप्लाय आलाय तर, अच्छा काय आलंय, आत्ता बघता पण येणार नाही. असे सगळे विचार यायला लागतात आणि मग त्या रोमॅन्टिक डेट जी चालू असते त्याच्यामध्ये खरं तर तुम्ही दोघंच जण अपेक्षित असता, पण तरीसुद्धा असे कितीतरी विचार त्या एका टिंगनी तुमच्या भोवती येऊन बसतात.
सोशल मीडियावरची दृश्य आणि श्राव्य म्हणजेच व्हिज्युअल आणि ऑडिटरी नोटिफिकेशन्स ही खूप विचारपूर्वक डिझाईन केलेली असतात. त्याच्या पाठीमागे माणसाच्या मनाचा खूप सखोल अभ्यास असतो. त्याच्या संदर्भातले अनेक मार्केटिंग रिसर्चेस चालू असतात. ह्या नोटिफिकेशन्सचा रंग काय असावा, आकार काय असावा, आवाज कसा असावा, हे सगळं खूप विचारपूर्वक तयार केलं जातं आणि ह्या एक्सपेरिमेंट्सचे कळत नकळत आपण सब्जेक्ट बनत जातो. सोशल मीडिया नोटिफिकेशन हे आपल्या आयुष्यामध्ये इन्स्टंट ग्रॅटिफिकेशनचं काम करतं. लहान मुलांपासून वयस्कर व्यक्तींपर्यंत कोणाला सारखी सारखी बक्षिसं मिळालेली नको असतात. सोशल मीडियाची नोटिफिकेशन्स या बक्षिसं देण्याचं काम आपल्यासाठी करतात. एका क्लिकवरती आपल्याला लाईक्स मिळतात, आपल्याला कमेंट्स मिळतात आणि मग त्याची आपल्याला सवय होत जाते, त्याचं आपल्याला ॲडिक्शन होत जातं आणि मग आपण जे ॲक्च्युअल काम करतोय, प्रत्यक्ष जगात जे काम करतोय त्याच्याकडून आपलं लक्ष विचलित होतं आणि आपण जास्तीत जास्त वेळ सोशल मीडियावरती घालवायला लागतो. आणि मग शेवटी काय म्हणतो आपण, आजकाल वेळच नाही मिळत. वेळ तर कुणाकडेच नाही आहे आजकाल. वेळ नाही आहे का पेशन्स नाही आहे. परवाच एका शाळेमध्ये एक वर्कशॉप घेतलं. त्याच्यामध्ये 3 ते 6 वयोगटातल्या मुलांचे पालक आले होते आणि बऱ्याच जणांची तक्रार होती की आमचं मूल स्थिर बसत नाही, एकच गोष्ट शांतपणे करत नाही. आणि ही जी मुलं आहेत ती मोबाईलवरती रील्स बघतात, व्हिडिओज बघतात, टी व्हीवरती कार्टून बघतात, पण त्यावेळेला सुद्धा एका व्हिडिओनंतर दुसरा, दुसऱ्यानंतर तिसरा, एक पूर्ण होतोय तोपर्यंत दुसरं, असं ते करत राहतात. असे व्हिडिओ जम्प करत राहतात आणि त्यांचंच कशाला, आपण पण असं करतोच की. आणि मला खात्री आहे की आपल्यापैकी बऱ्याच जणांनी लहान असताना घरी रेंटवरती VCR आणून 3-3 तासाचे चित्रपट शांतपणे बसून फॅमिलीबरोबर बघितले असतील. मग आत्ताच आपला तो पेशन्स कुठे गेला? आत्ताच आपल्याला पटकन काही गोष्टी मिळाव्यात असं वाटतं. काही वेळेला काही व्हिडिओज आपण 1.5x 2x वरती ऐकतो. असं का बरं होतं? आपला पेशन्स का कमी झालेला आहे? तर त्याचं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे आपण शॉर्ट्स आणि रील्स बघत राहतो. याचं जर बिंज वॉचिंग आपण करत राहिलो तर त्याच्यातून आपला तो पेशन्स कमी होतो. एक साधं उदाहरण देते की एखादा चित्रपट आपण जेव्हा बघत असतो तेव्हा त्याला सुरुवात असते, मध्य असतो आणि शेवट असतो. त्यामुळे आपल्या मेंदूला एखादी गोष्ट सुरू झाली आणि पूर्ण झाली असा एक संकेत मिळतो. पण जेव्हा आपण रील्स बघत असतो किंवा शॉर्ट व्हिडिओज बघत असतो तेव्हा मेंदूला काहीतरी पूर्ण झालं आणि काहीतरी संपलं असा संकेतच मिळत नाही. त्यामुळे एकापुढे एक एकमेकाला इररिलेव्हंट असणारं कंटेंट आपण सतत बघत राहतो आणि त्याच्यातून आपलं कॉन्सन्ट्रेशन कमी होतं. आपण हे जे रील्सचं किंवा शॉर्ट व्हिडिओचं बिंज वॉचिंग करत असलो आणि कितीतरी काळ, एक तासनतास जरी करत असलो तरीसुद्धा ती म्हणजे मन आणि बुद्धी आणि शरीर एकत्रितपणे काम करतं अशी एकाग्रता नाही आहे. आणि मग अशी एकाग्रता साधली नाही तर त्याचा शरीरावर वाईट परिणाम होणार आहे, मानसिक अस्वास्थ्य येणार आहे आणि प्रॉडक्टिव्हिटी पण कमी होणार आहे, हो की नाही? आपलं शारीरिक स्वास्थ्य, आपली मनाची शांती आणि आपली काम करण्याची शक्ती घालवून टाकणाऱ्या या नोटिफिकेशनच्या डिस्ट्रॅक्शन्सचं करायचं तरी काय? मगाशी उल्लेख केलेल्या पॅवलावच्या एक्सपेरिमेंट्समधल्या सब्जेक्ट असणाऱ्या कुत्र्यांसारखी अवस्था जर आपली व्हायची नसेल तर ह्या 5 गोष्टी आपल्याला कराव्याच लागतील. पहिली गोष्ट म्हणजे नोटिफिकेशन्स बंद करून टाका. म्हणजे मग ती सतत टिंग 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 वाजणार नाहीत आणि आपण फोन स्वतःहून हातात घेईपर्यंत आपला फोन आपल्याला हाका मारत बसणार नाही. दुसरं म्हणजे आपल्या स्क्रीन टाईमला वेळेची मर्यादा घाला. आपल्या स्क्रीन टाईमचं शेड्यूल फिक्स करणं शक्य आहे ना? मी वॉशरूममध्ये फोन नेणार नाही किंवा झोपायच्या आधी अर्धा तास मी माझा स्क्रीन बंद करेन. जेवताना मी फोनला किंवा कुठल्याही स्क्रीन समोर बसणार नाही, फोनला हात लावणार नाही. अशा छोट्या छोट्या नियमांपासून सुरुवात करता येईल. तिसरं म्हणजे प्रत्यक्ष आयुष्यामध्ये करता येतील असे छंद जोपासा. एकाग्र चित्ताने करता येतील अशा ॲक्टिव्हिटीज जाणीवपूर्वक हातामध्ये घ्या. पेंटिंग, पॉटरी, विणकाम, बागकाम, गायन, वादन अशा अनेक गोष्टी आहेत ज्याला स्क्रीनची किंवा टेक्नॉलॉजीची काहीही गरज लागणार नाही आहे. काही वेळेला मित्रांबरोबर बाहेर फिरायला जाताना मोबाईल मुद्दाम घरी विसरून जा. बघूया जग इकडचं तिकडे होतं का? चौथी गोष्ट म्हणजे गरजेची नसलेली ॲप्स मोबाईलवरून अनइन्स्टॉल करा. आपला कुठल्या ॲप्सवरती जास्त वेळ जातो आहे, कुठल्या ॲप्सवरती आपण सतत रील्स बघतोय, शॉर्ट व्हिडिओज बघतोय ते आधी आयडेंटिफाय करा आणि ती ॲप्स मोबाईलवरून अनइन्स्टॉल करा आणि ती लॅपटॉपवरती असू द्यात. मोबाईल हा सतत हँडी असल्यामुळे आपण त्याच्यावरती जास्त वेळ घालवतो.
पण ह्या ॲप्सवरती लॅपटॉप उघडून त्याला ॲक्सेस करणं हे फारसं होणार नाही आणि त्याच्यामुळे आपला स्क्रीन टाईम आपसुकच कमी होईल. 5वं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सोशल मीडियाचा वापर आपण का करतोय याचं उद्दिष्ट क्लिअर असू देत. सोशल मीडिया हा आता आपल्या रोजच्या आयुष्याचा भाग झाला आहे. त्याला आपण अवॉइड नाही करू शकत. पण त्याचा वापर आपण कशासाठी करतोय याच्या उद्दिष्टाची आपल्याला क्लॅरिटी असायला पाहिजे. सोशल मीडियाचा चांगला वापर करून आपण आपला व्यवसाय वाढवू शकतो, आपली कला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवू शकतो, इतरांचं आयुष्य प्रेरित करू शकतो. पण एक लक्षात घेऊया की वाढवायला व्यवसाय, सादर करायला कला आणि प्रेरित करणारं आयुष्य हे आपल्याला प्रत्यक्ष प्रयत्न करूनच मिळणारे, सोशल मीडियावर मिळणार नाही. या व्हिडिओतल्या काही गोष्टी तुम्हाला ऑलरेडी माहीत होत्या, हो की नाही? सोशल मीडियावरती वाया जाणारा वेळ कसा वाचवायचा हे तुम्ही कदाचित एखाद्या रीलमध्येच पाहिलं असेल. ते रील सेव्ह पण करून ठेवलं असेल, हो ना? उद्यापासून नाही आजपासूनच सोशल मीडियावरती वाया जाणारा वेळ अजिबात कमी करायचा, या तुमच्या संकल्पासाठी माझा हा आजचा व्हिडिओ नक्की उपयोगी पडेल याची मला खात्री आहे. अशाच रोजच्या आयुष्यात उपयोगी पडणाऱ्या व्हिडिओजसाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.